आमनापुरापासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। उपसाबंदी शिथिल पण महावितरणची हातचालाकी। बुर्ली आमनापूरमधील शेतकरी संतप्त। कृष्णा नदीवरील उपसाबंदी 3 दिवसासाठी शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचा दावा केला जात असतानाच महावितरणच्या हातचालाकीमुळे कृष्णा काठावरील शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत। उपसाबंदी शिथिलतेच्या कालावधीत बुर्ली आणि आमनापूर परिसरातील शेतकऱ्यांना कधी लाईन फॉल्ट, कधी वरचा आदेश नाही तर कधी पत्र मिळाले नाही अशी रोज वेगवेगळी कारणे सांगून महावितरणने जवळपास 7 ते 8 तास वीज कपात केली। लोकप्रतिनिधी आणि शेतकरी आंदोलकांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने दिलेला दिलासा महावितरणच्या या मनमानी कारभारामुळे हवेतच विरला असून आपली फसवणूक झाल्याची तीव्र भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे। आमदार विश्वजित कदम आणि आमदार अरुण लाड यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सांगली व सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील उपसाबंदी शनिवार, रविवार आणि सोमवार अशा 3 दिवसांसाठी शिथिल करण्यात आली होती। यामुळे सुखावलेले शेतकरी बांधवांनी पिकांना पाणी देण्याची पूर्ण तयारी केली होती। मात्र महावितरणने रोजच्या हक्काच्या 8 तास वीज पुरवठ्यालाच वेगवेगळ्या दिवशी कात्री लावली। पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी सुमारे 4 तास, दुसऱ्या दिवशी रविवारी 3 तास आणि तिसऱ्या दिवशी सोमवारी तासभर वीज पुरवठा खंडित करण्यात आला। अशा प्रकारे या 3 दिवसात मिळून एकूण 7 ते 8 तास वीज गायब ठेवल्याने ऐन उपसाबंदी शिथिलतेच्या काळात शेतकरी पिकांना पाणी देण्यापासून वंचित राहिले, ज्यामुळे ऊस व भाजीपाल्यासारख्या नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। महावितरणच्या या ढिसाळ आणि तांत्रिक कारभारामुळे हक्काचे पाणी शेतापर्यंत पोहोचू शकलं नसल्याने कापून घेतलेला हा 7 ते 8 तासाचा वीज पुरवठा भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना आणखीन एक अतिरिक्त दिवस वाढवून मिळावा अशी आग्रही मागणी बुर्ली आमनापूर परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे।